महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। घडलेला प्रकार हनी ट्रॅप सारखाच। ज्ञानेश प्रसाद, ब्युरो चीफ, वाशिम रिसोड, बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर अनिल शंकरराव गायकवाड, वय वर्ष 55, राहणार बालाजीनगर, मेहकर, हे हिंगोलीवरून आपले काम आटपून मेहकरला आपल्या घरी जात असताना रिसोड येथे मुंगसाजी नगर जवळ एक महिला त्यांच्या गाडीसमोर आडवी झाली व तुम्ही मला ओळखले नाही का म्हणून गाडी थांबवून बोलत होती। इतक्यात मागून 3 मोटरसायकलवर 5 ते 6 जण आले आणि जबरदस्ती डॉक्टरांच्या वाहन क्रमांक MH31FE7630 या गाडीत बसले व समोर आडवी आलेली महिला सुद्धा गाडीत बसली आणि डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवत गाडी विरान ठिकाणी उभी करायला सांगितले व चाकूचा धाक दाखवून त्यांचे गळ्यातील 12 ग्राम वजनाची सोनं साखळी काढून घेतली। किंमत अंदाजे 1,10,000 रुपये आणि गाडीची चेकिंग करून गाडीच्या डिक्कीत ठेवलेले 1 लाख रुपये काढून घेतले। त्यानंतर एका महिलेला डॉक्टरांच्या खांद्यावर हात ठेवायला सांगून त्या दोघांचे फोटो काढले व हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करतो अशी धमकी या आरोपींनी डॉक्टर गायकवाड यांना दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। 19 मे 2025 रोजी डॉक्टरांना ब्लॅकमेल करून 50,000 रुपये घेतले असा एकूण 2,60,000 रुपयांचा ऐवज आरोपीने डॉक्टरांकडून जबरदस्तीने व खंडणी स्वरूपात घेतला असल्याचे डॉक्टर अनिल गायकवाड यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। बबलू तायडे, अक्षय खंडारे, गणेश वाकोडे आणि विजय पिसुले या चौघांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील दोन्ही महिला मात्र फरार असून लवकरच अटक करण्यात येईल असे ठाणेदार चव्हाण यांनी सांगितले। 310/2, 308/2, 351/2 BNS अन्वये सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे। एकंदरीत हा प्रकार हनी ट्रॅप सारखाच असून मोबाईलवर ज्याप्रमाणे हनी ट्रॅपचे प्रकार घडतात तसाच हा प्रकार असून हनी ट्रॅप करणाऱ्या लोकांशी या प्रकरणातील आरोपींचा काही संबंध आहे का याची सखोल चौकशी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी करावी। शहरात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या परंतु प्रतिष्ठेपायी व पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीला सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याने भीतीपोटी लोक तक्रार करायला घाबरतात। परंतु विद्यमान ठाणेदार चव्हाण साहेब या सर्व गोष्टीला अपवाद ठरलेत। नागरिकांनी निसंकोचपणे येऊन तक्रार करावी। काही अडचण आल्यास मला प्रत्यक्ष भेटावे। मी आपल्या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन न्याय मिळवून देईल असे आवाहन रिसोड पोलीस स्टेशनचे विद्यमान ठाणेदार चव्हाण साहेबांनी केले।